कर्तव्याला जेव्हा प्रेमाची जोड दिली जाते ना, तेव्हा तो माऊलींच्या भाषेमध्ये अमृतानुभव ठरतो. तदेव लग्नं सुदिनंद देव, ताराबलं चंद्रबलं देव, विद्याबलं दैवबलं देव, लक्ष्मीपते तेंग्रियुगं स्मरामी. मग ती पालवी फुटलेली हिरवागार निसर्ग हे वऱ्हाडी एक लग्नातले. अगदी खरं. ही कल्पना पण किती सुरेख आहे. किती सुरेख आहे. माझी नाही कालिदासाची आहे. नमस्कार मंडळी. संस्कृती आणि विचार या आपल्या चॅनलवर आज दुसरा एपिसोड मी घेऊन आलेली आहे. आजच्या एपिसोडचा विषय आहे तो म्हणजे 16 संस्कार. सनातन धर्मात असं सांगितलं गेलंय की जन्मापासून मृत्यूपर्यंत जो आपला जीवन प्रवास असतो तो ईश्वर प्राप्तीसाठी म्हणून देण्यात आलेली एक संधी आहे. आणि याच संधीचा फायदा घेताना प्रत्येक वयाच्या टप्प्यावर काही विधी करून तुमच्या मनाला, आत्म्याला संस्कारित केलं जातं. सनातन धर्मात मूळ 16 संस्कार सांगितलेले आहेत. त्यापैकी 2 संस्कारांवर आज आपण चर्चा करणार आहोत. ते 2 संस्कार आहेत उपनयन संस्कार आणि विवाह संस्कार. या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपल्याबरोबर आहेत भालचंद्र पुरंदरे सर. नमस्कार सर. नमस्कार. सरांची ओळख खूप मोठी आहे, पण थोडक्यात सांगते. सरांचं शिक्षण BSc फिजिक्स आणि भारतीय प्राचीन विद्या या विषयावर त्यांनी MA केलेलं आहे. त्यानंतर पुण्यातील प्रसिद्ध रमणबाग शाळेचे ते मुख्याध्यापक होते. तिथून रिटायर झाल्यानंतर त्यांनी MES सोसायटीच्या गव्हर्नमेंट बॉडी मेंबरवर पदावर काम केलेलं आहे. आणि प्रसिद्ध महानाट्य जाणता राजा, ज्याला लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये ज्याची नोंद झालेली आहे, त्याचं डिरेक्शन त्यांनी केलेलं आहे. मला वाटतं ही खूपच छोटी ओळख आहे सरांची. बस. आता खरं म्हणजे माझी ओळख मी करून देतो. या विषयाच्या संदर्भात मी कोण आहे यापेक्षा मी कोण नाही हे आधी सांगतो. मी विद्वान नाही, मी पंडित नाही, मी संस्कृतचा अभ्यासक पण नाही. पण समाजामध्ये काम करत असताना ज्या अनेक गोष्टी मी बघितल्या, अनुभवल्या, वाटल्या, सुचल्या, त्या सगळ्यांपर्यंत पोहोचवाव्यात अशी मनापासून इच्छा असलेला एक मी साधा माणूस आहे. हा आपला मोठेपण आहे सर. पण आपलं या विषयात खूप ज्ञान किंवा आपण खूप अभ्यास केलेला आहे, म्हणून आज मी हा विषय आपल्याबरोबर चर्चा करण्यासाठी घेऊन आले. किंवा आपण या विषयाबाबत आम्हाला माहिती द्यावी अशी एक आपल्याला विनंती आहे. पहिला मला जेवढं उमजेल, समजेल, झेपेल, मुख्य म्हणजे तेवढं नक्की पूर्णपणे चालेल. सर, पहिला प्रश्न मी असा विचारेन की संस्कार या शब्दाचा अर्थ काय आणि सनातन धर्मात संस्कार या शब्दाला एवढं महत्व का दिलं गेलंय? संस्कार, आपले पूर्वज हे खूप विद्वान, पंडित, सायकोलॉजिस्ट, ऋषी, विचारी, ज्याला फोरसाईट म्हणतात, असे असणारे असे होते की ज्यांनी त्यांच्या चिंतनातनं या समाजाच्या हिताचं काय आहे बरोबर याचं चिंतन केलं आणि ते वेगवेगळ्या संस्कारांमधून बांधून घेतले. ही बंधनं आहेत. ही रिच्युअल्स, हे धार्मिक संस्कार जरी असले तरी हे एका अर्थानं अनिवार्य असे केलेले. समाज ज्यावेळेस घडत होता, अगदी आदिम स्टेजपासून, गुहेमध्ये राहण्यापासून, त्या प्राण्यापासून माणूस ही जी प्रक्रिया आहे, या प्रक्रियेमध्ये त्याच्यामधली जी परिवर्तनं आहेत, आणि ती परिवर्तनं समाजासाठी बरं का, व्यक्तिगत उन्नतीसाठी तर आहेतच, पण समाज मोठा झाला पाहिजे हा जो विचार आहे ना, म्हणून ते ऋषी आहेत. आणि त्या दृष्टीने हे सगळे संस्कार त्यांनी बांधून ठेवलेले आहेत.
या सगळ्या समाजाला त्या संस्कारांमध्ये बांधून ठेवलंय. या सगळ्या संस्कारांमध्ये एक खूप छान अर्थ आहेत. हे अर्थ समजून घेतले पाहिजेत. नाहीतर मग काय होतं, फक्त जाऊ दे त्याविषयी नाही बोलत. पण हे जर अर्थ समजून या सगळ्या गोष्टी केल्या ना तर अधिक गंमत नाही का? खरंय, अगदी खरं. की होय, अरे मी ज्यावेळेस म्हणतो तदेव लग्न सुदिनंद देव, काय हे या अक्षरा काय आहेत? ते वधूवर म्हणजे कोण आहेत? ते कशासाठी एकत्र आलेत? त्याचं प्रयोजन काय आहे? त्यांची एकमेकाची कर्तव्य काय आहेत? त्यांची एकमेकाविषयीची कर्तव्य काय आहेत? हे सगळं जर माहीत असेल सगळ्यांनाच, वधूला, वराला, वधूवरांच्या पालकांना, जमलेल्या सगळ्या वऱ्हाडी लोकांना सुद्धा जर ज्ञात असेल, माहीत असेल, तर अक्षदा समर्पण करताना तो मनात भाव असेल आणि ती केवढी, आत्ताच्या भाषेत बोलू का, ती केवढी एनर्जी तयार होईल एका विचाराची. ही सगळी एनर्जी ज्यावेळेस अक्षदांच्या रूपात, आशीर्वादांच्या रूपात त्या वधूवरांच्या डोक्यावर वाहिल्या जातील, तेव्हा त्यांना काय वाटेल की केवळ एक नर आणि नारी नाही, ते वधू आणि वर आहेत, ते पार्वती आणि शिव आहेत. ही जर भावना त्या दोघांच्या मध्ये निर्माण झाली तर आय एम नॉट ए कॉमन मॅन. कारण आता मला संसार करायचा आहे आणि सगळ्यांनाच कल्पना आहे की संसार म्हणजे सोपा नाही. पण या संसारामध्ये ही जर नौका तरुण द्यायची असतील तर काही बंधनं तर पाळली पाहिजेत. बरोबर, बंधनं पाळलीच पाहिजेत. केवळ 1 वर्ष 2 वर्ष नाही तर शेवटपर्यंत. आणि म्हणूनच हे संस्कार आहेत. तुम्हाला काय वाटतं याच्यावर? अगदी खरंय, अगदी खरंय. विवाह का करायचा तर तरुण वयामध्ये जेव्हा तुम्हाला आपण म्हणतो की अपोजिट सेक्सचं सगळ्यात जास्त अट्रॅक्शन असतं, त्याला एक समाज व्यवस्थेमध्ये बंधन घालणं गरजेचं आहे आणि म्हणूनच विवाह संस्था ही निर्माण केली गेली असं मला वाटतं. अगदी बरोबर. आणि हे आकर्षण का असू नये? निसर्ग आहे. निसर्ग आहे. आपले सगळे संस्कार जे आहेत ना ते निसर्गाशी आणि समाजाशी रिलेटेड आहेत. बरोबर आहे. म्हणून तो शुभमुहूर्त काढायचा शोधून. अगदी खरं आहे. या सृष्टीवरचा हा पहिला विवाह समारंभ. शिव आणि पार्वती. छोटीशी कथा सांगतो ना. आपल्या सगळ्या पुराणांमध्ये त्यांना काही सांगायचं आपल्याला. आपण त्याच्याकडे फक्त पुराणातली वांगी, खरं म्हणजे वांगिले हा शब्द नाही आहे, पण पुराणातली वांगी या दृष्टीने बघतो आणि थोडंसं दुर्लक्ष आणि बाजूला ठेवतो. पण ही सगळी पुराणं, या सगळ्या कथा काही ना काही सांगतात. त्याच्यामध्ये खूप मोठ्या कथा असतात, पण त्याच्यामध्ये काही बीज असतं. आज होतंय काय, ते बीज विसरलं जात आहे आणि अवांतर गोष्टी फक्त लक्षात ठेवल्या जात आहेत. हे बीज समजून घेणं खूप महत्वाचं आहे. मी माझे गुरु देगलूरकर यांच्याबरोबर वेरूळ बघायला गेलो होतो आणि त्यांनी हे शिल्प मला दाखवलं. काय हे शिल्प? कथा तर आधी सांगितली पाहिजे, पण कथेमध्ये रमायचं तर नाही. कथा सांगितली पाहिजे. काय झालं, पार्वती ती विवाह योग्य झाली. विवाह योग्य हा शब्द प्रयोग बघा, योग्य, विवाह योग्य झाली आणि तिला वर पाहिजे होता. वर तिला पाहिजे होता. वर म्हणजे आशीर्वाद नाही, वर म्हणजे पती या अर्थाने. तिने काय करावं, ती काही मॉलमध्ये जाऊन गप्पा करून आपलं मेट्रो जे म्हणतात ना शादी वगैरे, तसं नाही. त्याची टिंगल नाही आहे, परंतु तो काळ आपण समजून घेऊया, तो काळ लक्षात घेऊया. तिने तपश्चर्या केली. मला पाहिजे असलेला योग्य वर मिळवण्यासाठी तिने तपश्चर्या केली. तपश्चर्या करून आपल्याला पाहिजे असलेला वर मिळवता येतो. तपश्चर्या करून तिला असं वाटलं की मला वर म्हणून शिवच पाहिजे. बरं, गडबड अशी आहे, तर शिव म्हणजे कैलासवासी,
वल्कल नेसलेला, दागदागिने नाही, आणि ही तर पार्वती म्हणजे नटणारी, मुरडणारी. हे कसं काय होणार? दोन विरुद्ध गोष्टी लग्नाच्या निमित्ताने एकत्र येत आहेत, एकत्र आणायचंय त्यांना. आणि हे काम कोण करणार आहे माहिती का? कालिदासाच्या कुमार संभव नाटकामध्ये हा विषय आहे. मदनाने हे काम केलं. मदनावर ही जबाबदारी सोपवली की मार तुझा तो बाण आणि कर त्याला घायाळ, म्हणजे त्या वराला. तो बसला तिकडे संन्याशी वल्कल घालून, त्याला संसारामध्ये आणायचं आहे. असं असतं ना. बघा ना, या सगळ्याचे अर्थ आत्ताच्या काळाशी जोडा ना. मुलांना वाटत असतं आता माझं हे पॅकेज झालंय, आणखीन पॅकेज, आणखीन पॅकेज, आणखीन पॅकेज मिळालं की मग मी लग्न करीन. त्याला कळत नाहीये की माझ्या मनामध्ये संसाराची भावना का निर्माण झाली. कारण त्या मदनाने बाण सोडला होता. मदन बाण हेही काम निसर्गाचंच बरं का. खरं म्हणजे असं मदन वगैरे कोणी नसतो. हा अर्थ समजून घेतला ना तर या पुराणातला जो गोडवा आहे तो पटेल. तो पटवून देण्याचंच काम आपल्याला करायचं. तर पार्वतीने शिवाला वर म्हणून नक्की केलं. वांग निश्चय झाला, निश्चय केला. निश्चय शब्द आहे. होय, निश्चित. आणि हा विवाह होणार आहे यासाठी हिमालयाने परवानगी दिली आहे. हे जे शिल्प आहे ना, या शिल्पामध्ये ती वधू उभी आहे. ती कशी आहे माहिती का? अधोवदना, तिची नजर खाली आहे. सविनया, सलज्जा. ती काही लग्नामध्ये लाजतात. आत्ताच मला माहित नाही, पण लाजतात. वधू लाजते समोर वर बघितल्यानंतर. म्हणून तिची नजर खाली आहे, सविनय आहे. याच्यामध्ये अहम किंवा स्त्री पुरुष असा विषय नाही. सविनया, सलज्जा अशी वधू कोणत्या वराला आवडणार नाही हो. आणि ती तशी उभी आहे. आणि तुम्ही बघाल तिने शिवाचा हात हातात घेतलाय. म्हणजे पार्वतीने हात पुढे केलाय लग्नासाठी आणि शिवाने हात दिलाय. होय, मी तुझं पाणी ग्रहण करतोय. काय शब्दप्रयोग? पाणी ग्रहण. या लग्न या संस्काराला नाव आहे पाणी ग्रहण करणं. मी पाणी ग्रहण केलाय, करतोय. आता प्राचीन काळामध्ये एवढे दोनच गोष्टी आहेत का. आताचा विषय वेगळा, लग्नाचा आता जो काळ आहे आणि तो सगळा माहोल ज्याला म्हणतात तो वेगळा आहे. पण प्राचीन काळामध्ये हे एवढेच जण आहेत, शिव पार्वती. त्यांचं पौरोहित्य करतोय ब्रह्मदेव. कारण त्याला सगळ्या सृष्टीची काळजी आहे ना. ब्रह्म्याला काळजी आहे सगळ्या सृष्टीची, म्हणून तो पौरोहित्य करतोय. पुढे अग्नी आहे, त्याच्या मागं हिमालय. हिमालय ह्या पुरुष रूपामध्ये दाखवलाय. आणि त्याने त्या वधूच्या खांद्यावर हात ठेवलाय. काय सांगायचं त्याला? तू लग्न करतेस पण मी आहे पाठीशी, हिमालयासारखा. बाप म्हणतो ना लग्नामध्ये की तू कर संसार, मी तुझ्या पाठीशी आहे, हिमालयासारखा उभा राहील. पित्याची भूमिका ही वधूच्या बाबतीत अशीच असते. मी तुझ्या पाठीशी आहे. ती उभी कशी आहे माहिती का? एका पायामध्ये थोडीशी खाली बाक आहे. हे सगळं त्या कलाकाराने दाखवलंय. पण कलाकाराने दाखवताना त्याच्या मनात हे आत्म उमगलंय, आत्म आलेलं आहे. हे काही त्याने कुठे बघितलंय असं नाही. त्यांनी शिव बघितला असेल असं नाही. त्यांनी मूर्ती घडवताना तो शिव बघितला नाही, पार्वती बघितली नाही, पण त्याला ते आत्म स्फुरलंय. ती पार्वती उभी आहे. शिवानी तिचा हात हातात घेतलाय आणि हिमालयाने त्या दोघांना आशीर्वाद दिलाय. अग्नीच्या साक्षीने हा विवाह चालू आहे. तिच्या अंगावर सर्व अलंकार आहेत, अलंकृत आहे. शिव मात्र त्याला कसला अलंकार नाही, काही नाही. पण त्याचं जे रूप दाखवलंय ना, ते रूप मोठं दाखवलंय. त्या मूर्तीमध्ये प्रमाणापेक्षा तो मोठा आहे आणि पार्वती छोटी दाखवली. तो चांगला धष्टपुष्ट असा पुरुष दाखवलाय. पण सांगू गंमत, लग्नामध्ये भल्या भल्यांची फजिती होते. तसं हा शिव सुद्धा
पार्वतीचा हात हातात घेताना थोडासा वाकडा आहे. किती सुरेख हे दृश्य आहे. आणि हा लग्नाचा अर्थ आहे. या लग्नाला उपस्थित असणारे जे प्रेक्षक आहेत, प्रेक्षक नाही त्याला काय म्हणायचं, वराडी, ते किती भाग्यवान आहेत. ज्यावेळेस आजचं एखादं लग्न चालू असतं तेव्हा त्या वरानी, त्या वधूनी असं मानलं पाहिजे की मी पार्वती आहे, तो शिव आहे, आणि सगळे वराडी जे जमले आहेत ते आशीर्वाद देण्यासाठी आहे. थोडा वेळ तरी ही भावना थोडा वेळ असली ना तरी पुरेशी आहे ना. आपण बदलणारा काळ लक्षात घेऊ, समजून घेऊ, होणारच आहे बदल, पण मूळ जो अर्थ आहे ना तो लक्षात घेतला ना तर एकदम त्याला वेगळी गंमत येणार आहे. आणखीन एक मुद्दा आहे याच्यामध्ये, मला सांगायचं वाटतं, मला वाटतो असा की खरंच शिव आजकाल झाले काय झालं माहिती का, शिव पार्वती, बुद्धिवादी लोक म्हणतात दाखवा आम्हाला, विज्ञान दाखवा, विज्ञानानं सांगा, आहे का कुठे याला पुरावा. कारण असं आहे, ही जी पुराणं आहे, हा जो इतिहास म्हणता येईल, याचा संदर्भ आजच्या काळाशी जोडून देण्यामध्ये आपण लोक कमी पडलो. अगदी खरं. तुम्हाला सांगू, हे लग्न केव्हा झालं, मुहूर्त चैत्रात. हो, चैत्रात, ज्यावेळेस निसर्गामध्ये पालवी फुटते. मग ती पालवी फुटलेली हिरवागार निसर्ग हे वऱ्हाडी एक लग्नातले. अगदी खरं. ही कल्पना पण किती सुरेख आहे, किती सुरेख आहे. माझी नाही, कालिदासाची आहे. तर याच काळामध्ये मनामध्ये प्रेमाचे अंकुर फुटतात. कारण निसर्गच इतका छान सजलेला असतो. मांडव सजवायचा ना, लग्न करायचंय, हौशीने तर करायचंय, छान करायचंय, आनंदात करायचंय, मग ते फुललं पाहिजे फळांनी फुलांनी. आणि हा काळ असतो चैत्राचा, वर्षाची सुरुवात, तो लग्नाचा पहिला दिवस. आणि लग्न म्हणजे हे संस्कार, म्हणजे खरं म्हणजे कर्तव्य आहे. या कर्तव्याला जेव्हा प्रेमाची जोड दिली जाते ना तेव्हा तो माऊलींच्या भाषेमध्ये अमृतानुभव ठरतो. हो, अमृत. नुसतं कर्तव्य वृक्ष आहेत, नुसत्या प्रेमाचा काय उपयोग आहे. पण प्रेम आणि कर्तव्य एकत्र असतील ना तर संसार फुलतो. तसं या दोघांचा संसार इतके वर्ष फुलतोच आहे ना, तो थांबवायचे ना. केवळ 40 वर्ष 50 वर्ष नाही, तर सृष्टीच्या अंतापर्यंत हा समारंभ चालू आहे फुलण्याचा. या दोन गोष्टी एकत्र येतात, शिव आणि शक्ती. आणि आत्ताच्या भाषेत सांगायचं म्हणजे एनर्जी आणि मॅटर. तुम्हाला विज्ञानाच्या भाषेत कळेल, एनर्जी काहीच करत नाही. जेव्हा ती एनर्जी फ्लो होते तेव्हा काहीतरी घडतं. धरणामध्ये पाणी आहे, पण ते जेव्हा वाहतं तेव्हा पवनचक्क्या फिरतात, एनर्जी क्रिएट होते, इलेक्ट्रिसिटी तयार होते. तसं ही एनर्जी आहे. हा जेंट्स लेडीज असा विषय नाही आहे, ही तत्व आहेत. शिवतत्व आणि पार्वती तत्व, स्त्री तत्व, या दोन गोष्टी एकत्र येतात आणि मग खऱ्या अर्थानं हे विश्व फुलतं, सजतं, तो आनंद होतो. हा जर थोडासा अर्थ जर आपल्या सगळ्यांना माहीत असेल तर त्या लग्न समारंभामध्ये किती मजा येईल. मजा तुम्ही आणताच, ते नाच गाणी, तो बुफे पार्ट्या, खाणं, डामडौल सगळं असतो, तो असलाच पाहिजे. बरं, लग्न ही गोष्ट हौशीनेच करण्याची आहे, हौशीनेच करायची असतात लग्न. पण थोडासा त्याच्यामध्ये हा जर अर्थ सगळ्यांना माहीत असेल तर ही सगळी एनर्जी किती छान तयार होईल. आणि त्या वरालाही वाटेल ना की अरे मी 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 नाही आहे, तर मी शिव आहे, मी विष्णू आहे. त्यातले शब्द बघा, त्या कार्यामध्ये जेव्हा अक्षता टाकल्या जातात तेव्हा काय म्हणतात, तदेव लग्नं सुदिनं तदेव, ताराबलं चंद्रबलं तदेव, विद्याबलं दैवबलं तदेव,
लक्ष्मीपते तेंग्रियुगम स्मरामी, शुभमंगल सावधान, शुभमुहूर्त सावधान. काय अर्थ आहे याचा? तदेव लग्न. लग्न म्हणजे केवळ समारंभ नाहीये. लग्न म्हणजे दोन गोष्टी जोडणं आहे. लग्न जोडणं, शिव आणि शक्ती जोडणं, पुरुष तत्व आणि प्रकृती तत्व जोडणं, दोन गोष्टी जोडणं, एकत्र येणं, हे लग्न आहे. तदेव लग्न. सुधीरन, तो सुधीर आहे. तदेव लग्न सुधीरन तदेव. ते ताराबल आहे, ते चंद्रबल आहे, ते विद्याबल आहे. आणि आता तुम्ही जे दोघं आहात ते कोण आहेत? लक्ष्मीपते. आता तुम्ही नावं नाहीत, हा आणि ही. लक्ष्मीपते. आता तुम्ही लक्ष्मीच्या रूपात आहात आणि तुम्ही पार्वतीच्या रूपात आहात, तुम्ही शिवाच्या रूपात आहात, तुम्ही विष्णूच्या रूपात आहात. या भूमिकेतनं आता ह्या दोघांकडे बघितलं जातं तेव्हा एक पवित्र भावना मनामध्ये निर्माण होते की अरे माझी आता कर्तव्य संसाराची. मग या कर्तव्यामध्ये सप्तपदी येते. ही सप्तपदी म्हणजे काय? याच्या आधी आपण त्या अक्षदा टाकतो. मग अशी म्हणलं ना आपण की आपले पूर्वज खरंच खूप हुशार म्हणायचे, विद्वान म्हणायचे, फिलॉसॉफर म्हणायचे, तत्वज्ञते म्हणायचे, सायंटिस्ट म्हणायचे, काय म्हणायचे ना, विचार होते एवढं नक्की. त्यांना ती फोरसाईट होती. तांदूळ लावतात कसे? तांदूळाची रोपं लावतात एका जागी. ती रोपं तयार झाली, आधी रोपं तयार करतात, मुलीला माहेरी तयार करतात, असं घडवतात. ती तयार झाली, वयात आली, मोठी झाली, ती रोपं मग पावसामध्ये चिखलामध्ये पुन्हा लावतात. मुलगी माहेरून सासरी जाते. छोट्याशा जागेत लावली ती तांदूळाची रोपं आता मोठी शेतामध्ये येतात. मग एका बीजापोटी, एका बीजातनं असंख्य बीज, एका बीजापोटी तुकारामांचा तो अभंग आहे ना, हो, फळे रसाळ गोमटी. आधी बीज एकले, आधी बीज एकले, बीज अंकुरले, रोप जाहले. आपले संत सुद्धा, काय शब्दच नाही खरं आपल्याकडे, त्यांनी आपल्याला खूप 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 दिलंय. आपण घेण्यामध्ये कमी आहोत. आपण घेतलं पाहिजे, भरभरून घेतलं पाहिजे. लग्नामध्ये सप्तपदी, कन्यादान, मधुपर्क आणि लाजाहोम हे 4 विधी खूप महत्वाचे मानले जातात. तर त्या बाबतीत आपण काय सांगाल? मधुपर्क जुन्या काळामध्ये मध, दही याला खूप महत्व असायचं. आणि ते हातावर यायचं आणि ते पुसायचं नाही, चाटायचं. याच्यामध्ये एक भावनिक ओलावा आहे. मधु, दही याच्यामध्ये ओलावा आहे. नात्यामधला हा ओलावा असतो ना, हा जपला पाहिजे ना, दोन्हीकडच्यांनी, वधूकडच्यांनी आणि वरकडच्यांनी सुद्धा, वऱ्हाडींनी, सगळ्यांनी. हा जो नातेसंबंध बांधण्यासाठी जो विधी आहे, काहीतरी केलं पाहिजे ना. ही सगळ्या रिच्युअल्समध्ये असं आहे बघा की काहीतरी कर्मामध्ये बांधून टाकलंय या सगळ्याला. सांगितलं असतं नुसतं की आता हे करा, ते करा, ते करा, नसतं गेलं कुणी, पण त्याला एक बांधून टाकलंय. आणि त्याच्यातला अर्थ आपण आत्ता शोधतोय. पण आधी ते विधी तयार झाले, त्या विधींच्या मागचा विचार, थिंकिंग आधी झालं आणि नंतर आपण ती करत राहिलो, पण डोळे झाकून. आता आपल्याला डोळे उघडे ठेवून हे सगळ्या विधींमागचा अर्थ शोधायचा आहे. मग तो मधु आणि पर्क हे आपल्या आणखीन गोड वाढते. दूध, दही आणि मध याचं जे मिश्रण असतं ना, तुम्ही एखाद्या आहार तज्ञाला विचारा, अत्यंत पौष्टिक आणि त्याच्यामध्ये एक ओलावा. आता येणाऱ्या वधूवर, वऱ्हाडी लोक या सगळ्यांमध्ये एक नातेसंबंध नवीन निर्माण होणार आहेत. प्राचीन काळापासून आतापर्यंत सुद्धा, आजचा सुद्धा काळ बघितला तर 2 अननोन गोष्टी, 2 अननोन घराणी एकत्र येतात. बरोबर म्हणतातच ना, विवाह म्हणजे 2 वधूवरांचा नाही फक्त, तर 2 घराणी एकत्र येत असतात. मग ही जर घराणी एकत्र येत राहणार असतील तर केवळ वधूवर नाही,
त्यांच्याकडचे सगळे यांच्याकडचे सगळे नातलग हे एकत्र येणार आहेत. मग एकत्र येण्यासाठी त्यांना काहीतरी दिलं पाहिजे ना. आहेर वगैरे राहू दे, ठीक आहे, आहेर ज्याच्या त्याच्या आपापल्या खुशीने करावा, परंतु मुळात त्यांच्या हातावर काहीतरी दिलं पाहिजे. तो आहे मधुपर्क विधी. त्यातला ओलावा आता आपण सांभाळूया, तो जपूया. लग्न होतं, वर्ष 2 वर्ष 5 वर्ष, वर्षाच्या मागं वर्ष उलटत जातात. हळूहळू ही नाती लांब पडत लागतात. मामाचं असंच झालंय आपल्याकडे. मामा या विषयामध्ये त्याला कुठून तरी आणलंय बघा मामाला या कार्यांमध्ये. तर ही लांब जाणारी नाती पुन्हा एकत्र यावी, त्यांच्यामध्ये ओलावा राहावा, गोडावा राहावा, यासाठी मधुपर्क विधी. त्याला विधीचं नाव दिलं. विधी म्हणजे केलाच पाहिजे, केलाच पाहिजे, कंपल्शन आहे. कंपल्शन आहे. पण त्या कंपल्शन मागे एक गोड अर्थ आहे. अगदी खरं. दुसरा कुठला म्हणला तुम्ही? कन्यादान. कन्या. एक गमतीदार गोष्ट सांगतो बरं का. आमचे एक मित्र आहेत, त्यांच्या मुलीचं लग्न झालं आणि ते मला असं म्हणाले, ओ संजयराव, हे कन्यादान वगैरे शब्द मला काही अजिबात आवडत नाहीत बरं का. दान म्हणजे काय, माझी मुलगी म्हणजे काय वस्तू आहे का दान करायला? दान कशी आहे, ती मुलगी आहे माझी, दान कशी करेन मी? वस्तू नाही आहे ती, माझ्या काळजात तुकडा आहे तो. बरोबर आहे, प्रथम दर्शनी. मुळात दान या शब्दाचा अर्थ जर समजला, दान म्हणजे दिलेली गोष्ट परत न घेणं. माझी मुलगी मी तुला दिली आहे, माझ्या काळजाचा तुकडा मी तुला दिलाय, तुला तो द्यायचा आहे, सांभाळायचा आहे, जपायचा आहे. हा जर अर्थ कळला तर संसार छान होतील ना हो, छान चालतील, होतील म्हणण्यापेक्षा चालतील ना. खरंय की एखाद्या घरामध्ये लग्न झाल्यानंतर काही वर्षानंतर वडील मुलीच्या घरी जातात. एक प्राचीन पद्धत आहे बरं का, की वडील जरी आले तरी घरामध्ये पाळणा हलल्याशिवाय वडील त्या घरामध्ये मुक्काम करत नसत. या रूढींमध्ये सुद्धा एक अर्थ आहे हो, एक अर्थ आहे. तर दान म्हणजे माझ्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट मी तुला देतोय. तुम्हाला ती नचिकेताची गोष्ट माहिती आहे ना? हो हो. नचिकेताची माहिती. त्या नचिकेताच्या वडिलांनी त्याला रागाच्या भरात विचारलं, काय दान देऊ? तुम्हाला सगळ्यात श्रेष्ठ दान कोणाचं वाटतं? मुलाचं. मग तेच यमाला देऊन टाकलं. ही कथा वेगळी आहे, पण दान या शब्दाचा अर्थ असा आहे की आपली सगळ्यात प्रिय आवडीची गोष्ट दुसऱ्याला द्यायची, पण देताना त्याचा संसार व्यवस्थित चालू आहे की नाही याची लांबून, खूप महत्वाचं आहे बरं का गोष्ट. फार मुलीच्या संसारात आजकालचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम तोच झालेला. लांबून. तो हिमालय कसा आहे बघा, हिमालय लांब आहे. त्याने फक्त एकदाच हात ठेवलाय खांद्यावर, नंतर हात काढून घेतलाय, फक्त लांबून तो बघतोय. तर असा तो प्रकार आहे दान या शब्दाचा. दिलंय, परत नाही यायचं असतो, संसार करायचा असतो, आनंदाने संसार करायचा असतो. पण हा संसार करताना सुद्धा लक्षात ठेव, तुला सप्तपदी चालायची आहे. 7 पावलं त्याच्याबरोबर चालायची आहेत. याला एक विधीचं स्वरूप दिलं. 7 तांदूळाचे मांडले जातात 2, आणि दोघं मिळून यामध्ये पुढे मुलगा असतो, वर मागे वधू, पदर बांधलेला असतो. त्या म्हणतो शब्द आहे ना, गाठ बांधली आहे. ती गाठ बांधली आहे याला एक छान अर्थ आहे. आता नाही, आता गाठ बांधली आहे तुमची. तर ते दोघं मिळून 7 पावलं चालतात. 7 या शब्दाला सुद्धा एक वेगळा अर्थ आहे. खरं म्हणजे 7च पावलं नाही तर लगेच लोक काय करतात, वेगळाच अर्थ काढतात. वेगळाच अर्थ असा काढून नये, जरा थोडंसं खोलात शिरावं. 7 पावलं, सप्तपदी, धर्म, अर्थ, काम, मोक्ष, आनंद, आणि पुढे प्रजेची वृद्धी. या सगळ्यामध्ये मी तुझ्याबरोबर आहे आणि तू मला नाकारायचं नाहीस. हे दोघांचं आहे. मी तर आहेच आहे, पण त्या वराला
ती वधू सांगते. इथे याच्यात वधूचा रोल महत्वाचा आहे की या प्रत्येक गोष्टीमध्ये मी तुझ्याबरोबर आहे. साथ देणार. ज्याचा संसार जरा जास्त दीर्घकाळ झाला त्याला लक्षात येईल हे नेमकं काय ते, की ज्यावेळेस पत्नीची साथ मिळते तेव्हा त्याचा 7 पिढ्यांचा उद्धार होतो, केवळ त्याचा नाही. तर ही 7 पद्धत धर्माच्या बाबतीमध्ये आपण दोघांनी मिळून आता धार्मिक कार्य करायचं. आता काय अर्थ येतो, निघतो काढतात लोक, सत्याची पूजा आहे, ही पूजा आहे, ती पूजा आहे, त्या पूजेपुरतं फक्त दोघं शेजारी शेजारी बसणार, वा माम कारुडच इथं. प्रत्येक गोष्टीत म्हणजे अगदी आत्ताच्या काळामध्ये सुद्धा जर एखादा नोकरी करत असेल, जॉब करत असेल, तर त्याच्या बरोबर मी आहे. संसार हा गाडा आहे, तो 2 चाकाचा आहे. तो एका चाकाचा रथ नाही आहे, तो 2 चाकाचा आहे. तर बरोबर धावायचा आहे, रथ पळवायचा आहे, पण तो एकटा गाडा हाकवू शकत नाही. दोघांची साथ आहे म्हणून एकमेकाचा रिस्पेक्ट आहे. नेमका शब्द मी वापरतो, रिस्पेक्ट आहे. तो केवळ बांधिलकी, मी तुझ्याबरोबर आहे, मी आहे रे तुझ्याबरोबर, असं नाही आहे. धर्मात अर्थात सुद्धा याचं अर्थकारण वेगळं, तिचं अर्थकारण वेगळं. आजच्या काळासाठी अगदी बरोबर आहे. तो वेगळ्या कंपनीमध्ये कामाला असते, ही वेगळ्या कंपनीमध्ये कामाला असते. पण अर्थ म्हणजे योग्य प्रकारे मिळवलेले धन, योग्य प्रकारे. तू जर चुकीच्या मार्गाने अर्थार्जन करत असेल तर नाही, साथ सोडणार नाही, तुला वटणीवर आणेन. असं आहे ना, ऍक्च्युली साऊथ इंडियामध्ये अजूनही ही ट्रेडिशन आहे की लग्नामध्ये सप्तऋषी जे आपल्या आकाशात आपल्याला दिसतात, तर त्यांच्यात वशिष्ठ आणि वशिष्ठांच्या भोवती फिरणारे अरुंधती असे 2 जे तारे आहेत, ते दोन्ही तारे जर तुम्ही म्हणजे दुर्बिणीतून बघितले तर तो एक दुसऱ्या भोवती नाही फिरत, दोघं एकमेकांभोवती फिरतात. आणि अशी त्यांची ट्रॅडिशन ही आहे की लग्नाच्या दिवशी रात्री ते वधूवरांना ते दाखवले जातात की तुम्हाला दोघांना एकमेकांभोवती फिरायचं आहे किंवा एकमेकांच्या बरोबरीने साथ द्यायचे, एकाने दुसऱ्याच्या मागे नाही जायचं. किती छान सांगितलं, किती सुरेख ट्रॅडिशन आहे ही. खूप छान आहे. हे सगळं आजच्या समाजासमोर, आजच्या तरुणांसमोर पोचलं पाहिजे. तुम्ही ते काम खूप छान करताय, महत्वाचं काम करताय. पुढचा विषय आपला काय होता? लाजा होम. लाजा होम. लाजा होम मध्ये लाह्या हलक्या असतात, त्या अग्नीला अर्पण केल्या जातात. तो लाजा होम. लज्जा होम नाही येतो, म्हणजे लज्जेचा होम वगैरे असा अर्थ नाही येतो. लाह्या, लाह्यांच्या मध्ये सुद्धा हाच पदार्थ का, हाच जिन्नस का, याच्या मागे सुद्धा एक छान अर्थ आहे. हलक्या असतात, त्या अग्नीला अर्पण करायच्या दोघांनी मिळून. अग्नी तरी का, तर अग्नी ही ऋग्वेदातली जी देवता आहे ती आपल्याकडे खूप पवित्र मानतात आणि प्रत्येक शुभ कार्यामध्ये अग्नी प्रज्वलन करतात. ऋग्वेदातला पहिला श्लोकच अग्निमेळे पुरोहितम आहे ना. अगदी बरोबर. अगदी प्राचीन आपली संस्कृती ही यज्ञांच्या भोवती, अग्निभोवतीच तयार झाली. अग्नीमुळेच वेगवेगळ्या ऋषा, वेगळे वेद जन्माला आले अग्नीमुळेच. तो अग्नी मूर्ती रूपामध्ये कसा असतो माहिती का? मूर्ती अग्नीची मूर्ती दाखवायची, तो ट्रायपॉड असतो. चूल जी ठेवतात ना, ट्रँगलच असतो तो, त्याच्यावर भांडे ठेवतात. अग्नी प्रज्वलित केला जातो. तो अग्नी, त्याला असंख्य जिव्हा असतात. अगदी बरोबर ना, की एखादी ज्योत पेटल्यानंतर ते असे अग्नी असंख्य जिव्हा असतात त्याला. आणि हे सगळं मूर्तीशास्त्रामध्ये मूर्त रूपामध्ये दाखवलंय. तो अग्नीची मूर्ती तशी असते. आणि त्याची दिशा कुठली आहे? ऊर्ध्व. तो जमिनीवरती पेटवला जातो आणि ऊर्ध्व दिशेला. आता ऊर्ध्व म्हणजे तुम्ही त्याला स्वर्ग वगैरे असं काही म्हणू शकता, पण ऊर्ध्व म्हणजे वरची दिशा, वरचा स्तर, वरचा लोक, अधिक उच्च विचारसरणीचा काही शब्दप्रयोग वापरा, तो ऊर्ध्व आहे. तर स्वर्ग, पृथ्वी आणि स्वर्ग यांना जोडणारा
तो एक पवित्र देव आहे अग्नी. त्याच्या साक्षीनं आम्ही हे करतोय. ही साक्ष महत्वाची आहे. आजच्या लग्नामध्ये सुद्धा साक्षीदार लागतो, कोर्ट मॅरेज. पण त्यावेळी कोर्ट मॅरेज म्हणजे अग्नी आहे. अग्नी हा कोर्ट आहे. त्याच्या साक्षीनं प्रत्येक वेळी हे ऋषी आपल्याला आठवण करून देतात. बघा, त्यावेळेस तुम्ही हे केलं होतं, आठवतंय का? त्यावेळेस तुम्ही असं लज्जा होम केला होता, असं मधुपर्क विधी केला होता, असं अंतरपाठ धरला होता. अंतरपाठावर मला विचारायचाच होता तो प्रश्न की अंतरपाठ याच्या मागे काय शास्त्र आहे. अगदी मूळ प्राचीन या आताच्या शिवपार्वती विवाहामध्ये अंतरपाठ ही संकल्पना नाही. जसा काळ बदलत गेला तसंच रिच्युअल्स बदलत गेले, तसंच त्याच्यामध्ये आणखीन गोष्टी ॲड होत गेल्या. हौशीनुसार, इच्छेनुसार, झेपेल त्यानुसार. मग आता अंतरपाठामध्ये कोणी सोन्याचे वस्त्र सुद्धा ठेवेल, सजवेल. जे करायचं ते हौशीने करायचं. पण याच्या मागचा अर्थ असा की आजपर्यंत तुम्ही वेगळे होतात, आता हा अंतरपाठ दोघातला दूर झालात, आता एक व्हा. पुन्हा संकल्पना हीच आहे. अंतरपाठ म्हणजे दोघातला अंतर आहे. हे अंतर आता गुरुजी सांगतात, तेंगृगम स्मरामे सावधान, आणि मग वाजवा. तो अंतरपाठ दूर झाला म्हणजे दोघांमधलं हे अंतर कमी झालं. अंतर म्हणजे केवळ शारीरिक नाही, अंतर म्हणजे मानसिक, भावनिक, वैचारिक. ही सगळी अंतरं दूर झाली आणि तुम्ही एक झालात. एक विचाराने आता तुम्ही संसार करा. एक झालात म्हणजे दोन डोळे, दोन पाय, दिशा एक. किती छान शब्द आहे हो. दिशा एक. दोन वेगळे पण आमची दिशा एक आहे. या दिशेला एक आणि या दिशेला एक नाही. दिशा एक. दोन कान, ऐकणं एक. वेदांच्या ऋषा ऐकाव्यात, चांगल्या गोष्टी ऐकाव्यात, चांगले विचार ऐकावेत. तुम्ही आता त्याचे शब्दप्रयोग बदला. वेदांच्या ऋषा ऐकावेत या म्हणण्यापेक्षा चांगली भाषणं ऐकावीत एकत्र दोघांनी. आता पटेल तुम्हाला हा विषय. तर हा अंतरपाठ हा विषय आहे. आणखीन एक विषय तुम्ही मांडलात, मुंडावळ्या. मुंडावळ्या, बरोबर. मुंडावळ्या सांगायलाच पाहिजे का मुंडावळ्या म्हणजे काय? अगदी. बैलपोळ्याला बैलाला मुंडावळ्या घालतात. दिसायला छान दिसतं, एवढं खरं. दिसायला छान दिसतं. मुंडावळ्या घातला की एकदम तो वेगळाच वाटतो. परंतु त्या मुंडाळ्यामागे एक ही व्यक्ती वेगळी आहे. मी आता असा आहे, पण मी जर मुंडावळ्या घातला तर एक वेगळी आयडेंटिटी. मी कोणतरी वेगळा आहे. बरोबर. आता मी विष्णू आहे, आता मी शिव आहे, आता मी पार्वती आहे. ही जी वेगळी आयडेंटिटी, ज्याला काय म्हणता येईल, त्याला स्वतःचं सत्व एक दाखवणं. हा, बरोबर आहे. किंवा स्वतःचा एक सेल्फ कॉन्फिडन्स म्हणता येईल. काय म्हणता येईल नेमकं, की येस मी आता हा आहे. सेल्फ करेक्ट सेल्फ आयडेंटिटी. मी आता वेगळा आहे. मी आता इतरांपेक्षा वेगळा आहे, कारण आता माझा विवाह झाला. हा तो अर्थ आहे. आणखीन एक पाहिजे. म्हणजे आता आजकाल एवढं नाही पाळलं जात. बऱ्याच ठिकाणी कार्यालयामध्ये झाल होते, नाही होत. पण त्याच्या मागे खरंच काही कारण, म्हणजे त्या विधीला काय नक्की त्याच्या मागचं कारण आहे? त्याच्या आधी एक विधी होतो, सुन्मुख. एका आरशामध्ये सून आणि सासू यांचं दर्शन. फार सांगायची आवश्यकता नाही. सासवान सुनांमधलं नातेसंबंध एका आरशात बघा. सुन्मुख तो सुद्धा आरसा. आरशातलं हे प्रतिबिंब, हे बिंब, हे प्रतिबिंब एकत्र बघा. खूप नाती एकमेकाशी जोडण्यासाठी केलेले हे विचार आहेत.
अगदी काय ज्या ऋषींनी कुठलाही संसार केला नाही, लग्न केले नाही, त्याला कसं काय सुचलं असेल हे? की सुनेनी आणि सासूनी एकत्र राहावं, एकत्र बघावं एकमेकाला. आणि ते सुद्धा सासूने थोडंसं पाठीमागे, सुनेला पुढे करून. की आता तिच्या संसार तुझा तुझा आहे. अगदी बरोबर, संसार तुझा आहे, मी आता पाठीशी आहे. बरोबर. खूप छान अर्थ आहे तो. खूप सुरेख आणि अर्थ पुढचा आहे. अर्थ आहे झाल. झाल म्हणजे सगळी आता फक्त मुलाकडची लोक एकत्र बसलेली असतात, मुलीकडचे नाही. मुलीकडचे उभे असतात आणि त्या सगळ्या मुलाकडच्या नातलगांच्या डोक्यावरती झाल धरली जाते. झाल म्हणजे छत्र, आधार. आता त्या झालीमधून असं सांगायचंय की आता केवळ नवरा बायको नाही, केवळ आई वडील नाही, तर तुम्ही सर्वजण सासरकडचे आता त्यांना आधार द्या. पुन्हा हे सगळं फॅमिलीशी रिलेटेड सगळ्या संस्कार आहेत. कुटुंब संस्था हा भारतीय संस्कृतीचा वटवृक्ष आहे. कुटुंब संस्था अगदी खरं. आणि तो जपला पाहिजे, हा वटवृक्ष सांभाळला पाहिजे. आता ही रिस्पॉन्सिबिलिटी एखाद्या वेळेस लग्न झाल्यानंतर नवरा बायकोमध्ये काही वैचारिक हे होऊ शकतात. वडिलांनी समजून सांगितलं पाहिजे, सासूंनी समजून सांगितलं पाहिजे, बाकीच्या नातलगांनी समजूच्या 4 गोष्टी सांगितल्या पाहिजेत. नवीन लग्न झालंय, 2 गोष्टी एकत्र आलेल्या आहेत, 2 वेगळे विचार एकत्र आलेले आहेत. होऊ शकतं ना, होणं अगदीच अगदी साहजिक आहे, खरं, अगदी साहजिक आहे. पण अशा वेळी एकमेकाला जो भावनिक आधार देणं की होय आम्ही सगळेजण यांच्यावरती आता झाल धरतो आहोत, हे आश्वासित करणं आहे वधू पित्यांना, वधूंच्या फॅमिलीला, तिच्या कुटुंबाला. मग ते वडील, ते वधूकडचे सर्व नातलग, त्यांना काय वाटत असेल हो, काय फिलिंग येत असेल की होय आत्तापर्यंत ही जी जबाबदारी, मुलीची जबाबदारी माझ्यावर होती, ती आता या झालीच्या रूपामध्ये माझ्या मुलीच्या डोक्यावर या सगळ्यांनी झाल धरून तिला आधार दिलाय. काय म्हणा तुम्ही याला, सायकोलॉजिस्ट काय काय, पण आहे हे खूप छान आहे. खरंच आहे. आपल्या धर्मामध्ये जे विधींचं म्हणजे 16 मी म्हटलं संस्कार, त्यातले हे खूप प्रमुख. कारण हे 2 वेगळे आश्रम, एक आश्रम सोडून जेव्हा दुसऱ्या आश्रमात तुम्ही पदार्पण करता तेव्हा केले जाणारे हे विधी आहेत. गृहस्थ आश्रमावर आपण खूप छान चर्चा केली, सरांनी खूप माहिती दिली. विशेषतः विवाह जेव्हा होत असतो तेव्हा, म्हणजे आजकाल असं झालंय की मांडवात बसलेल्या, मगाशी सरच म्हणाले जसे की बायका आपले तू साडी कुठली नेसलीस, कुठून घेतलीस याच्यात मग्न असतात. पुरुषांचं वेगळंच काहीतरी चाललेलं असतं, शेअर मार्केट म्हणा, बिझनेस म्हणा, याच्या बाबतीत. पण वधूवरांचे जे काय तिथे विधी चाललेले असतात त्याला खरंच किती महत्व आहे, किंवा शास्त्राने किंवा धर्माने सांगितलेल्या कुठल्याही गोष्टी या जोक करण्यासारख्या नाही आहेत. हे याच्यातून खरंच सरांनी खूप सुरेख आपल्याला याचं माहिती दिली. आता पुढचा विषय मी घेणार आहे तो व्रतबंध किंवा मुंज हा विषयावर आपण बोलणार आहोत. ब्रह्मचर्याश्रमामध्ये जेव्हा आपण काय म्हणतो सुरुवात होते ब्रह्मचर्याश्रमाची, तेव्हा 8व्या वर्षी मुंज केली जाते असं म्हटलं जातं, किंवा आपल्या सनातन धर्मात असं सांगितलेलं आहे की लहान मुलाला आई ही त्याची देवा समान आणि पिता हा त्याचा गुरु समान असतो. पण पिता हा सर्वज्ञानीच असेल असं नाही. त्यामुळे सर्वज्ञानी कोण तर गुरु, आणि म्हणून 8व्या वर्षी मुंज करून गुरुच्या गुरुकुल आश्रमामध्ये मुलाला पाठवलं जातं आणि त्याच्या वयानुसार तसं तसं त्याला शिकवलं जातं. म्हणजे सुरुवात असेल तर कदाचित अक्षरांची ओळख असेल, त्याच्यानंतर थोडा मोठा झाला की त्याला शस्त्रांची ओळख असेल, मग त्याला रुचांची ओळख असेल. अशा वेगवेगळ्या त्याच्या वयाच्या टप्प्यांवर त्याला गुरुकुलामध्ये वेगवेगळं ज्ञान दिलं जातं. तर सरांना आता मी या बाबतीत प्रश्न विचारणार आहे की सर, माझा पहिला प्रश्न हा आहे की मुंजीचं वय 8
वर्षच का आहे? काढून मुंज व्हायला पाहिजे, महत्वाचं. शिवाजी महाराजांची मुंज केव्हा झाली होती? राज्याभिषेकाच्या आधी जे सोहळे झाले त्यावेळेस. तर मुळात हा विषय का आहे त्याच्यामध्ये वयाचा उत्तर देऊ शकतो. मुलाच्या शरीरामध्ये बदल होत असतात, मुलगा असेल किंवा मुलगी असेल. ते शरीरातले जे बदल आहेत ना, ते त्या मुलाचं रूपांतर करत असतात. दुरून धावणारा, बोकडं करून बोलणारा तो मुलगा आता उमरा ओलांडून पुढे जातो, घरातनं बाहेर पडतो. आणि या वयामध्ये त्याच्या शरीरात जे चेंजेस होत असतात त्याच्यामुळे त्याची एक सुरुवात होते. आतापर्यंत काय असतं, आई सांगते हे खा, वडील सांगतात ते कर, हे कर, ते कर, हे करू नकोस, ते करू नकोस. पण एक वयाची पातळी अशी येते की तो प्रश्न विचारला, असंच का, तसंच का, हेच का, हेच का, उजव्या हातानेच का जेवायचं, सकाळी लवकरच का उठायचं, असं तो प्रश्न विचारला जातो. आणि हे अगदी साहजिक. आणि हा जो बदल आहे हा काही फक्त विशिष्ट लोकांपुरतच आहे का? जगात जिथे जिथे मूल आहे त्या सगळ्या मुलांमध्ये हे वयाचे बदल होत असतात. शरीरशास्त्र अगदी वेगळ्या प्रकारचे हार्मोन्स नवीन क्रिएट होत असतात, नवीन प्रकारची जीन्स तयार होत असतात. आणि आपल्या पूर्वजांनी याचे नक्कीच ज्ञान असणार आहे. मग या बदलणाऱ्या वयामध्ये कुठलाही बदल असेल ना, बदल सोपा नसतो, बदल सोपा नसतो. तो पटकन बदल स्वीकारला जावा यासाठी काही रिच्युअल्स निर्माण केले गेले आणि ते त्याच्या हितासाठी आहे. वयाचा मुद्दा नाहीये त्याच्यामध्ये. वयामध्ये जो बदल होतोय ना, त्या बदलाला अनुसरून आता तो घरातून बाहेर पडणारे, बाहेरच्या दुनियेत जाणारे, बाहेरच्या विश्वात जाणारे. मग त्यावेळेस त्या घराच्या बांधील असे चौकटीतून त्याला जर बाहेर पडत असेल तो आतापर्यंत सुरक्षित आहे, आई वडिलांच्या धक्क्यामध्ये आहे, आपल्याला विश्वाच्या आकाशात जायचं आहे. तर अशा वेळी त्याला काही गोष्टी सांगाव्याच लागतील. इथे तो घर सोडून बाहेर पडणार आहे. म्हणून ही एक स्टेज आहे, या स्टेजमध्ये हा संस्कार आहे. कारण वयाचा प्रश्न नाहीये, जगात प्रत्येक ठिकाणी हा संस्कार आहेच. तो बदल जो आहे वयाच्या दृष्टीने त्या बदलाला अनुकूल करणारा असा काही संस्कार आहे. कारण संस्कार केल्याशिवाय तो स्वीकारला जात नाही. होय, नाही तर मग हा असं का वागतोय, असंच का करतोय, याच्यामध्ये आपण अडकून बसतो. तर एकदा लक्षात आलं सगळ्यांच्या की अरे हा वयातला बदल आहे, हा चेंज आहे. हा चेंज सुसह्य करायचा असेल तर काही संस्कार केले पाहिजे. त्याच्यामध्ये हा मुंजीचा विधी आहे, हा उपनयन संस्कार येतो, हा विद्याग्रहण संस्कार येतो. आतापर्यंत त्याची गुरु कोण असते, आई, वडील. आता तो जुमानतच नाही थोडक्यात. आणि हे अनुभव सर्वत्र आहेत. असं काही नाही की हे काही विशिष्ट लोकांनी असं नाही. आणि ते अगदी बरोबर आहेत, अगदी सहज आहेत, नैसर्गिक आहेत. आणि या स्थितीमध्ये, या स्टेजमध्ये सगळ्यांच्यासाठी एक लक्ष्मण रेषा आहे की आता तो घरातून बाहेर पडतो. आता हा जो बदल आहे हा बदल सुद्धा सगळ्यांसाठी खूप अवघड आहे. आईसाठी पण, वडिलांसाठी पण आणि त्या मुलासाठी पण. मग हा बदल योग्य दिशेने व्हावा यासाठी बंधन पाहिजे, म्हणून तो व्रत बंधन आहे. आणि व्रत म्हणजे आचरणाची बंधन. आतापर्यंत काय त्याचं वागणं बोलणं मुक्त होतं, असं काही बंधन नव्हतं. याच वेळी जेवलं पाहिजे, भूक लागली की जेवायचं. लहान मुलाचं कसं असतं, भूक लागली की जेवायचं, नाहीतर रडायचं, झोप आली की झोपायचं. असं काही बंधन, सूर्योदयाला उठावं, रात्र झाली की झोपावं. पण आता त्याला ती बंधनं पाळावी लागणार आहे. हा जो बदल आहे हा बदल स्वीकारण्याची एक प्रक्रिया, रिच्युअल, एक धार्मिक संस्करण म्हणजे त्यामुळे वयाशी संबंध नाही. अच्छा अच्छा. नाही, आजकाल असं म्हणजे युजली 8 ते 12 मध्ये मुंज करतात असं एक पॅटर्न झालाय, म्हणून मी तो प्रश्न विचारला. कारण असं आहे, 8व्या वर्षी गुरु बल असतं. मला या संदर्भात जास्त माहिती.
8व्या वर्षी गुरुबल चांगलं असतं. 3ऱ्या वर्षी काय नाही करायचं? अहो त्याला एक योग्य शब्द सांगू, मॅच्युरिटी लेवल. ती मॅच्युरिटी लेवल थोडीशी यायला सुरुवात झालेली असते. काही काही शरीरात नवीन अवयव डेव्हलप झालेले असतात आणि अशा स्थितीमध्ये तो गुरुबल जे आहे ते त्याला अत्यंत उपयुक्त ठरतं, म्हणून ते होते. अन्यथा कुठल्याही वयामध्ये केव्हाही हे करणं आवश्यक आहे, कारण तो चेंज आहे. दुसरा प्रश्न मला विचारायचा होता की मुंजीचा अधिकार कोणाला असतो? हो, सगळ्यांना आहे. मुलींना पण? सगळ्यांना आहे, मुलींना पण आहे. मुलींना पण तो अधिकार आहे. काही जुन्या कथांमध्ये असे विषय, सीतेची मुंज झाली होती माहिती का आपल्याला? हो, मुंज झाली होती. अरे वा. त्यामुळे असं काही नाहीये. स्त्री असेल, मुलगी असेल किंवा मुलगा असेल, त्यांच्यात बदल होणार आहेत ना. मग इथे त्याला विद्या शिकायची आहे, विद्येसाठी त्याला बाहेर पडायचं आहे. मग या ठिकाणी त्याला अधिकार आहे, विद्या ग्रहण करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. त्यामुळे कोणालाही हा संस्कार करता येतो. फक्त हा संस्कार करण्याच्या काही पद्धती आहेत, रिच्युअल्स आहेत, ती मात्र आपण समजून घेऊया. हो हो हो. मला अगदी जाणून घ्यायला आवडेल की मुंजीमध्ये जे विधी केले जातात त्याच्या मागे शास्त्र काय आहे? पहिला जो आहे तो विधी धार्मिक गोष्टी असतात. देवतांची स्थापना, देवतांची हो स्थापना, हो, देवदेवक म्हणतात. देवदेवक ज्याला म्हणतात, खाना बनणे, हे सगळं आहेच. पण महत्वाचे विधी जे आहेत ते उपनयन संस्कार, म्हणजे मातृभोजन आहे सगळ्यात महत्वाचं. मातृभोजन का? आतापर्यंत राहिली हा घास कौचा, हा घास चिवचा, तो कौचा चिवचा म्हणून तो घेत असतो. आता नाही, तुला स्वावलंबन शिकायचं. आणि आता तो मुलगा जर स्वावलंबी होणार असेल तर त्याला एक काहीतरी रेषा ठेवली पाहिजे की आता मात्र मी नाही, आई म्हणून मी नाही घास गळपणार. बरोबर आहे. आता तुझं तुला घ्यायचं आहे, तुला स्वावलंबी व्हायचं आयुष्यात, म्हणून ते मातृभोजन आहे की आता आईने भरवण्याचा हा शेवटचा दिवस. बाबा रे, आज मी तुला भरवते, उद्यापासून तुला हे स्वावलंबन शिकायचं, तुझ्या हाताने तुला जेवायचं. ते आहे पहिलं मातृभोजन. त्या मातृभोजनामध्ये सुद्धा जे छान गोष्टी आहेत, जे पदार्थ करतात ना, ते पदार्थ गवले, नकुल्या, फणवल्या, म्हणजे तसे शब्द तुम्हाला. का गवलेच का करायचे, नकुल्याच का करायच्या, फणवल्याच का करायच्या? गवले वळतात आणि गवल्याची खीर बनवतात. गवले शक्तीचं प्रतीक आहे. गव्हाचं गहू आहे ना. हो. त्यामुळे आता तुला याच्याशी पण जवळ जायचं. गवले याचं तुला अन्नामध्ये सर्वात मोठं स्थान तुला गवल्यांचं आहे. फणवल्या त्या फण्याच्या आकाराच्या असतात. कसा आला शब्द माहित नाही, पण बहुधा हे आईलाच समजू शकतं आणि आईच्याच मनात आला असावं की तुला आम्ही आतड्याला पीळ देऊन वाढवलेलं आहे. प्रत्येक आईला हे समजत असतं की त्या मुलाला वाढत असताना मी किती कष्ट घेतो. तर आतड्याला पीळ देऊन तुला वाढवलंय, मोठं केलंय, लहानाचं मोठं केलंय. ते प्रत्येक बनवले आहे, शेवयांच्या क्रिया आहेत. या सगळ्या पदार्थांना सुद्धा एक आईचा भावनिक ओलावा आहे. खरे, अगदी खरे पदार्थ आहेत. मग अशी तुम्ही एक प्रश्न विचारला की अधिकाराच्या संदर्भात एक पुराणातली कथा सांगतो. गोष्ट म्हणजे की सगळेजण आवडीचा विषय. पुराणाची कथा, पुराण काय सांगतात माहिती का? ते खूप मोठं काही सांगत असतात, खूप गोष्टी सांगत असतात. एक छोटासा धागा असतो की जो त्यांना सांगायचा असतो नेमका. पुराणामध्ये एक कथा येते. त्या कथेमध्ये एक मुलगी आहे, शेतकऱ्याची. तिचं उपनयन झालंय, विद्याग्रहण संस्कार झालाय आणि पुढे तिचा विवाह झालाय एका कृषीबलाशी. म्हणजे एका विद्या असलेल्या घराची ही मुलगी आता एका कृषीबलाशी गेली आहे. सगळ्याला अर्थ आहे बरं. आणि झालं काय,
आता ती या घरातनं त्या घरात गेली, पण तिथे जे आचार आहेत, शेण काढणं असेल, गाई सांभाळणं असेल, करावं लागेल ना. तर हे सुद्धा ती शिकली. जे शिक्षणामध्ये आता घरातनं बाहेर गेल्यानंतर तुला हे बाहेरचं ज्या जगात जाणार आहेस त्याचंही ज्ञान घ्यावं लागणार आहे. काय अर्थ आहे? पुढे काय झालं की शेती काम करत असताना तो कृषीबद्ध असतो, त्याच्याकडे गाई जनावर खूप असतात. एक दिवस त्याच्या घरामध्ये चोरी होते, हे पळून नेले जातात. हा प्रश्न आहे, तो चोर शोधायचा. इथे ती विचार करते. असं आहे की एकदा हा उपनयन संस्कार झाला की ज्ञानाची एक वरची पायरी येते, ती म्हणजे चिंतनाची. ज्ञानामध्ये इन्फॉर्मेशन, माहिती घेतली, पुस्तकं वाचली, पण सर्वश्रेष्ठ ज्ञान जे आहे ना ते चिंतनात्मक निर्माण होत असतं, ते आत्म येत असतं. तर ती विचार करत होती की काय झालं असेल पाहून. मग ती विचार करता करता तिच्या असं लक्षात आलं की गाईच्या गेल्या त्याला फरफटत नाही नेलेला, तिच्या स्वतःहून गेल्या. तर त्या स्वतःहून का गेल्या असतील? तर तो जो कोण चोर असेल ओळखीचा असणार नाही, मग त्यांनी तिच्या वासरांना उचलून नेलं. हा किती वेगळा विचार आहे. वासरांच्या मग आई जाणारच ना. बरोबर आहे. वासरं उचलणे शक्य आहे, म्हणून त्या चोरांनी वासरं उचलली आहे आणि घेऊन गेले. हा अंदाज, ज्याला प्रेडिक्टेशन म्हणतात ना, ह्या कसा काढला असेल तिने की ज्या ती गाईंना फरफटत ओढत ओढत नेलं नाहीये, त्या स्वतःहून गेल्या, आवाज नाहीये, त्या ती वासरांच्या मागं, वासर तिच्या मागं गेली असणार आहे. मग असं करत करत तिने त्या गाईंचा शोध लावला. आता या एवढी मोठी कथा आहे, पण सांगितलंय काय की जेव्हा विद्याग्रहण केलं जातं, जेव्हा उपनयन संस्कार केला जातो, तेव्हा माणसामध्ये ही चिंतनाची क्षमता, त्याला काय त्याला म्हणते, वैचारिक बाबतीमध्ये प्रगल्भता म्हणता येईल, ते निर्माण. तर ह्या सगळ्यामध्ये असा अर्थ लपलेला असतो. पुराण खूप मोठी, सांगायचं एवढं की उपनयन करा, विद्याग्रहण संस्कार व्हायला पाहिजे, त्याच्याशिवाय ज्ञानाची कवाड उघडणार नाही. त्याकडे 64 योगिनीचं एक मंदिर आहे, मध्य प्रदेशात आहे. असं म्हणतात की विद्या म्हणजे किती विद्या आहे? 18 विद्या आणि 64 कला आपल्या देशात. 64 कला म्हणजे किती आपण कल्पनाही करू शकत नाही, एवढ्या कला आपल्याकडे होत्या. 18 विद्या होत्या. तुला आता ज्ञानाच्या क्षेत्रात जायचं आहे. एक विषय असा येतो की ब्रह्म्याने हे ज्ञान व्यासांना दिलं, मुठभर दिलं, आणि व्यासाने चिमूटभर ज्ञान आपल्याला दिलं, त्या म्हणजे 18 विद्या 64. थोडक्यात पुन्हा त्याच्यातनं सांगायचं हेच, पुन्हा त्याच्यात रमायचं नाही ब्रह्मदेव, व्यास, मुठभर याच्यात नाही रमायचं. तर हा आशय घ्यायचा की ज्ञान एवढं मोठं आहे, एवढं मोठं ज्ञानाला क्षितिजच नाही आहेत. बरोबर. BSc आहे, BEd आहे, सायन्स आहे, IT आहे, मर्यादा नाही आहे. ज्ञानाला मर्यादाच नाही, ते अमर्यादित ज्ञान आहे. म्हणून आपल्याकडे 18 विद्या आणि 64 कला यांना स्थान. आणि आता त्या मुलाला सांगायचंय, बाबा रे तू आता घरातून बाहेर पडलास, तुला एवढं शिकायचं आहे, तर विश्व एवढं मोठं आहे, या मोठ्या विश्वामध्ये तुला जायचंय. पण जे विश्वात जायचं असेल तर पथ्य पाळावी लागतील ना. एकदम गाडी हायवेला नाही चालवता येणार. तुला आधी सायकल शिकावी लागेल, तुला हे करावं लागेल, तुला 2 व्हीलर शिकावी लागेल, तुला मग 4 व्हीलर, मग विमान उडव. यासाठी काही बंधन आहे. ही बंधन म्हणजे व्रतबंधन. या बंधनामध्ये काय सांगितलंय? संध्या सांगितली, पहिली गोष्ट की मेखला बांधली, त्याला बंधन आहे. हे यज्ञोपवीत धारण केलंय. त्या यज्ञोपवीतामध्ये जे 3 आहेत, ब्रह्मगाठ असते. हे 3 धागे कोणते असतात? सत्व, रज आणि तम. हे 3 धागे प्रत्येकात असतात. सत्वगुण हा पूर्ण सत्वगुणाचा, हा पूर्ण रजगुणाचा असं नसतं. असं होऊ हे सगळे एकत्र असतात माणसामध्ये, सत्व, रज, तम. आणि हे ब्रह्मगाठीने बांधलेले असतात.
आणि ते सूर्याचं प्रतीक असतं ते यज्ञोपवीत. आता त्याला मेखला बांधायचे बंधनं आहेत. त्या बंधनामध्ये संध्या हा विषय महत्वाचा आहे. त्याला त्रिकाल संध्या केली पाहिजे. संध्या म्हणजे काय? आता फारच त्याच्यामध्ये कृत्रिमता येऊ शकते. केशवाय माम, नारायण माम, माधवाय माम, गोविंदाय माम, विष्णवे माम, मधुसूदनाय माम, काय हे? तर ते जल पळीमध्ये घ्यायचं, भांड्याने नाही ओतायचं. आता शास्त्र हेही सांगतं, जेव्हा तुम्ही छोटासा पाण्याचा थेंब ग्रहण करता तेव्हा त्याचे जे काही इफेक्ट्स असतात ते वेगळे असतात. म्हणूनच गटागटा पाणी पिऊ नये म्हणतात ना. घोटघोट प्यावं, घोटघोट प्यावं. आणि संध्यामध्ये सांगतात पळीभरच केशवाय मा. त्याला सगळ्यांना एक शास्त्र म्हणण्यापेक्षा शिस्त आहे. असाच हात करायचा, हलका करायचा, केशवाय महा प्राशन करायचं. म्हणजे मी केशवाचे गुण प्राशन करतो असा तो अर्थ आहे. मी नारायणाचे गुण प्राशन करतो असा तो अर्थ आहे. मी गोविंदाचे गुण प्राशन करतो असा तो अर्थ आहे. हे जे विष्णूची रूप आहे, ज्या विष्णूच्या रूपामध्ये विष्णू वेगवेगळे कार्य करतो ते त्याचे गुण आहे. आणि ते गुण मी प्राशन करतो. केशवाय माम, नारायण माम, माधवाय. विष्णूचा प्रसिद्ध स्तोत्र तुम्हाला माहितीच आहे, विष्णू सहस्त्रनाम. त्याच्या शेवटी एक शेवटचा श्लोक आहे, प्रथांग पाणी रक्षोभ्य सर्व प्रहणायुधा. काय अर्थ म्हणजे की सर्व प्रकारची आयुध माझ्याकडे आहेत, परंतु तरी सुद्धा मी अक्षोभ्य, चिडणार नाही. मुंजी मधला विद्यार्थी म्हणून हा एक मोठा संस्कार आहे, त्याला चिडणार नाही, अक्षोभ्य होईल. पण सगळी शस्त्र मिळवी, माझ्याजवळ सगळी शस्त्र असेल, शंखचक्र गदा सगळं असेल, पण मी चिडणार नाही. विद्या ग्रहण करत असताना हा गुण खूप महत्वाचा आहे. तो म्हणजे तुम्ही प्रश्न विचारा, तुम्हाला अधिकार आहे, पण चिडायचं. मग त्याला तुम्ही सायन्स करू शकता, चिडलं की सगळ्या मेंदूच्या नर्व्स काय होतं मग वगैरे वगैरे वगैरे. म्हणून अक्षोभ्य. बटू हा विष्णुरूप आहे. त्या स्थितीमध्ये तो बटू हा बटू नसतो. तसं मग आपण लग्नामध्ये बघितलं, तो वधू आणि वर नाही, शिव पार्वती. तसं तो बटू म्हणजे विष्णूचा अवतार. अवतार म्हणजे खाली येणं, अवतरण. अवतार खाली आला, विष्णू खाली आला त्याच्या रूपामध्ये. आता त्याला साधना करायची. कृष्णांनी सांदीपनी ऋषींच्या आश्रमामध्ये साधना केली. इथून पुढं आराम खुर्चीत बसून, एसी लावून, सुविधा सर्व असून शिक्षण होणार नाही. कष्टच. कष्टाशिवाय विद्या नाही. आरामात नाही मिळत. आरामात जे मिळतं ना ती इन्फॉर्मेशन मिळू शकते, माहिती मिळते, ज्ञान नाही मिळू शकत. तर हे ज्ञान मिळवायचं असेल तुला कष्टच करावे लागतील. आणि त्याचबरोबर तुला काही पथ्य पाळावे लागतील. त्या पथ्य पाळण्यामध्ये हे सगळे आचार विधी आहेत. त्याच्यामध्ये एक महत्वाचा भाग म्हणजे यज्ञोपवीत धारण करणे, त्याच्यानंतर संध्या करणे, आणि मुख्य विधी सुरू होतो. त्याच्यामध्ये जसं लग्नामध्ये अंतरपाठ असतो तसं यामध्येही अंतरपाठ असतो, पण तो वडील असतो आणि वडील वधू असतो. आणि वडील म्हणजे सूर्याचं प्रतीक. त्या स्थितीमध्ये ते वडील केवळ नाही, ते सूर्याचं प्रतीक आहे. आणि सगळी साधना आहे ना ही ज्ञानाची, म्हणजे सूर्याची साधना आहे. आणि सूर्य तरी का तो आपल्याला दिसतो, रोज दिसतो, म्हणून तो दिसणारा देव आहे. दिसणारा देव, एकमेव देव आहे जो दिसतो. मोठा विधी येतो त्याच्यामध्ये, म्हणजे गायत्री साधना. गायत्री साधना हा मुंजीमधला सगळ्यात मोठा विधी आहे की जे त्यांनी आयुष्यभर करायचे. गायत्री साधनेचे मंत्र असे आहेत, खरं म्हणजे मंत्रांचा अर्थ सांगू नये, सांगूया आपण काही क्षमा मागून.
नक्कीच, काही हरकत नाही. आपला हेतू चांगला आहे. तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. काय म्हणलंय? ओम भू, ओम भुवा, ओम स्वाहा, ओम महा, ओम जनः, आकाश भूलो. हे सर्व 12 ग्रह, तारे, भूलो, त्याच्या पलीकडे असणारा सूर्य आणि त्याच्या पलीकडे असणारे आकाशगंगा, त्या आकाशगंगेमध्ये असणारी सवितृ देवता, तिला मागायचंय. म्हणजे मागायचंय काय ते नंतर सांगतो, पण कुणाला मागायचंय? त्यांना मागायचंय, त्या देवतेला मागायचंय. आणि काय मागायचंय? गाडी पडून नाही, पैसा अडका नाही, ज्ञान. म्हणून त्या मंत्राचा अर्थ पण असा आहे की देवता माझ्या बुद्धीला गती देव, प्रचोदयात कर. आणि ही त्या पटूनी कायम करायची साधना आहे. साधना ही गोष्ट अशी आहे, आज मी संध्या केली आणि आज गायत्री मंत्र बनला आणि मी लगेच एकदम विवेकानंद झालो. 12 वर्ष त्याची तपश्चर्या करायला लागते. असं आहे की सतत करायची गोष्ट आहे. म्हणून सतत रोज ही बंधनं, हे आचार आणि सतत बुद्धीला मागायचं काय? प्रचोदय. एक विशिष्ट बुद्धीने मागितली, मला फक्त हेच दे असं नाही मागितलं, तर ती गतिमान हो. विश्वामध्ये, सृष्टीमध्ये सगळी गती आहे. जर बुद्धीला सुद्धा गती पाहिजे. बुद्धी जर स्थिर झाली तर नाही, साचलेल्या पाण्याला काही हेच नाही, एनर्जीच नसते. पण वाहती होण्यासाठी म्हणजे ती नदी बनते तेव्हा ती सरिता होते, ती लोकांच्या कल्याणाची होते. मग त्या बटूला काय करायचं? पुढे कोण बनायचंय? लोक कल्याणाचं काम करायचं. तेव्हा वैयक्तिक नाही. शेवटी पुन्हा तो बटू मागितलाय समाजाने. तो बटू पाहिजे समाजासाठी. त्यासाठी त्याला ती बुद्धी पाहिजे आणि ती प्रचोदयात करणारी पाहिजे, ती गतिमान करणारी असते. त्या सुंदर अर्थ त्या सगळ्या नदींमध्ये समजून घ्या. आणि आचरणात आणखीन एक सांगितलं, त्या सगळ्या रिच्युअलची बुद्धिवादीच्या आधारे त्याकडनं फार सोपं. अर्थ समजून घेणं, अर्थ समजला की टीका होणारच नाही. होणार, एक्झॅक्टली. त्याच्या मागचा अर्थ कळला की टीका कारणच राहत नाही ना. कसं आहे, आजकालच्या पिढीला ना असं झालंय की बाप दाखव नाही तर श्राद्ध कर, की तुम्ही आम्हाला ही का करायचं हे समजावून सांगा, मग आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवू. अगदी खरंच आहे, अगदी खरंय. त्यामुळे खूप छान सर तुम्ही हे सगळं माहिती दिलीत. 16 संस्कारांमधले हे 2 खूप मोठे संस्कार आहेत आणि मला वाटतं हा आजचा आमचा व्हिडिओ ऐकून तुम्हाला नक्कीच त्याच्याबद्दल माहिती मिळाली असेल, क्लॅरिटी आली असेल की आपण हे करतो ते का करतो. तर आपल्याला जर आमचा हे एपिसोड आवडला असेल तर नक्की कमेंट करा. धन्यवाद सर, आपण इथे आलात, खूप छान माहिती दिलीत. आपले खूप खूप आभार.